लाडकी बहीण योजनेच्या निधीवरनं महायुतीमध्ये सुरू झालेल्या वादासंदर्भात शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी अजित पवारांच्या अर्थ खात्यावर परस्पर निधी वळवल्याचा गंभीर आरोप केला। त्यामुळे या निधीवरून पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध अजित पवार असा वाद सुरू झालाय। पाहूयात। लाडकीसाठी समाज कल्याण विभागाच्या निधीला कात्री। सामाजिक न्याय खातं बंद करा, शिरसाट संतापले। खात्यामध्ये पैसे खर्च करायचे नसतील ते खातं बंद केलं तरी चालेल। निधीवरून पुन्हा शिवसेना विरुद्ध अजित पवार। अर्थ खात्यातील लोकांचा महाभाग शकुनी म्हणून उल्लेख। लाडकी बहीण योजनेसाठी निधीची जुळवाजुळव करताना इतर खात्यांच्या तोंडचा निधीचा घास पळवला जातोय अशी तक्रार खुद्द महायुतीतल्या मंत्र्यांनी केली आहे। सामाजिक न्याय खात्याचा शेकडो कोटींचा निधी कोणतीही कल्पना न देता लाडकी बहीण योजनेसाठी वळता केल्याचं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी भर पत्रकार परिषदेत सांगितलं। इतकंच नाही तर असाच कारभार करायचा असेल तर सामाजिक न्याय खातंच बंद करा अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी दिली। तुमच्या माध्यमातून मला जे कळालंय की माझ्या खात्याचे जवळपास 425 कोटी रुपये हे वर्ग करण्यात आलेले आहेत। पूर्वी सुद्धा माझ्या खात्यातून 7000 कोटी जवळपास वर्ग करण्यात आले होते आणि याची मला काही कोणती कल्पना सुद्धा नाहीये, मला त्याची माहिती नाहीये। परंतु जर सामाजिक खात्याची जर आवश्यकता नसेल किंवा त्या खात्यामध्ये पैसे खर्च करायचे नसतील ते खातं बंद केलं तरी चालेल। कशासाठी पाहिजे? सामाजिक न्याय खातं हे सर्व दलित वर्ग, पीडित वर्ग ह्या सर्वांसाठी आहे ते खातं आहे आणि त्यालाच पहिलाच निधी अपुरा पडतो। सामाजिक न्याय खात्यातून 410 कोटी 30 लाख आणि आदिवासी विकास खात्यातून 335 कोटी 70 लाख रुपये महिला आणि बाल विकास खात्याकडे वळवण्यात आले। अर्थ खात्यातील महाभागांनी हे काम केल्याचं शिरसाट म्हणाले। शिवसेनेच्या खात्यांचे इतर खात्याचे पैसे वर्ग झाले की नाही मला कल्पना नाही, पण तो सामाजिक न्यायाचे झालेत एवढं मात्र निश्चित सत्य आहे आणि ते सत्य नाकारता येणार नाही। माझ्या खात्याचा कोणताही निधी तुम्हाला इतरत्र वर्ग करता येत नाही, हा नियम आहे, हा कायदा आहे। या नियमाला डावलून फायनान्समध्ये जे काही महाभाग बसलेले आहेत त्यांना जर आपण जास्त हुशार आहोत असं जर वाटत असेल तर त्यांनी मला ते दाखवलं पाहिजे की आम्हाला हा निधी वर्ग करता येतो, आमचा तो अधिकार आहे असं जर दाखवलं तर मी त्यांची माफी मागेल। परंतु तुम्हाला आपली मनमानी करण्यासाठी कायद्याच्या याच्यामध्ये पळवापळवी करणे किंवा त्याच्यामध्ये इतरार्थ कारण दाखवून आम्हाला वर्ग करता येतो असं जर म्हणत असाल तर ते चुकीचं आहे। स्पष्टपणे सांगतो ते चुकीचं आहे। तुम्हाला हे करता येत नाही। तुम्ही लाडकी बहीण योजनेला पैसे देणं गरजेचं आहे याची कल्पना मलाही आहे, परंतु त्याच्यामध्ये तुम्ही जातीवाद करू शकत नाही। तुम्ही आता म्हणाल की याच्यातले पैसे काढले आम्ही अशा दलित भगिनींना पैसे दिले असं म्हणता येत नाही। लाडक्या बहीण ही कोणती जात नाही, लाडकी बहीण ही लाडकी बहीण आहे। मग त्यासाठी जो निधी पाहिजे तो सरकारने किंवा मुख्यमंत्री असतील यांनी कुठून काढायचा हा त्यांचा एक वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांनी तो काढला पाहिजे। इतकंच नाही तर अर्थ खात्याचा मनमानी कारभार सुरू असून या खात्यात महाभाग शकुनी बसलेले असल्याचा संतापही त्यांनी बोलून दाखवलाय। फायनान्स डिपार्टमेंट आहे ना ते आपली जी मनमानी चालवतंय, त्यांना जे वाटतं ते खरं, ते कायद्यात बसतं असं जे काय दाखवतात दरवेळेला ते चुकीचं आहे आणि याला माझा विरोध आहे। सहन करायची एक लिमिट असते, एक मर्यादा असते। महाभाग कोण? हे फायनान्स मधले बसलेले शकुनी आहेत। या शकुनीने केलेलं हा काम आहे, हे करतात हे सर्व। यावरून विरोधकांनी आता शिवसेना शिंदे गटासह महायुतीवर हल्लाबोल केलाय। आधी सरकारमध्ये सामील झाले, आता शंख करून काय फायदा असा टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी लगावलाय। सरकारमधून बाहेर पडताना 2-2.5 वर्षापूर्वी या सर्वांनी ज्यांच्या नावाने
शंख केला आणि तिकडे जाऊन नवं सरकार स्थापन केलं. 8-10 महिन्यात त्यांनाही बरोबर घेऊन त्यांनी राज्य स्थापन केले. त्यामुळे आता तक्रार करायला काही अधिकार राहिलेला नाही शिरसाटांना. दुसरीकडे लाडक्या बहिणींसाठी आदिवासींचे पैसे पळवल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी केलाय. सामाजिक न्याय खात्याच्या अखत्यारीत ज्या समाजाला न्याय देण्याची आवश्यकता आहे, न्याय दिला जावा अशी अपेक्षा आहे, त्यांचा निधी वळवणं मला असं वाटतं सगळ्यात मोठं आहे. माझ्याकडे जी माहिती त्याच्यानुसार सामाजिक न्याय विशेष आयोगासाठी मंजूर 3,960 कोटीपैकी 410 कोटी रुपये आणि आदिवासी खात्यातले जवळपास 335 कोटी रुपये हे लाडकी बहीण योजनेचा जो काही मासिक निधी दिला जातो त्याला देण्यासाठी वळवला गेलेला आहे. लाडकी बहीण योजनेमुळे सर्वच खात्यांना निधी बाबतीत कसरत करावी लागतीये, सर्वांचीच थोडी अडचण झालीये अशी कबुली मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. खरं तर लाडक्या बहिणींचा निर्णय घेतल्यानंतर थोडीशी कसरत सगळ्याच खात्यांना करावी लागते, ही वस्तुस्थिती आहे. यामुळे या बजेटमध्ये सुद्धा ज्या पद्धतीच्या निधीची उपलब्धता व्हायला पाहिजे होती ती झाली नाही. थोडीशी आमच्या सगळ्यांचीच थोडीशी अडचण नाही म्हटलं तरी झाली, हे खरं आहे. परंतु आता पहिल्या टप्प्यामध्ये जी काही एकूण धावपळ झाली, आता निश्चितपणे गाडी रुळावर येईल. दरम्यान यावर अर्थमंत्री अजित पवारांनीही तातडीनं प्रतिक्रिया दिली आहे. हा सरकारमधील अंतर्गत प्रश्न असून चर्चेतून तोडगा काढू असं पवार म्हणाले. तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे, तो काही बाहेरचा वाट्यावर आणण्याचं काही कारण नाही. आम्ही मुख्यमंत्री महोदय, एकनाथराव शिंदे साहेब, मी, संजय शिरसाट, आम्ही एकत्र त्या बाबतीमध्ये बसू. वाटल्यास उद्याच्या 6 तारखेला चौंडीला कॅबिनेट मीटिंग आहे, त्यावेळेस तिथं विषय काढला जाईल, चर्चा केली जाईल. गैरसमज असतील तर दूर केले जातील, काही चुकला असेल तरी दुरुस्त केलं जाईल. अनेक योजनांना कात्री, अनेक खात्यांचे निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवणं हे प्रकार अनेक महिन्यांपासून सुरू आहेत. त्यात अर्थ खातं सांभाळणाऱ्या अजित पवारांच्या कारभारावर या आधीही एकनाथ शिंदेंसह त्यांच्या मंत्र्यांनी जाहीर किंवा लेखी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र एकनाथ शिंदेंनी सुरू केलेली ही योजना तगवण्यासाठी आता शिंदेंच्याच मंत्र्यांच्या निधीला कात्री लावली जातेय आणि तीही त्या मंत्र्यांना विश्वासात न घेता. त्यामुळे लाडक्या बहिणींचा विश्वास जिंकण्याच्या महत्वाकांक्षेपोटी महायुतीतला आपापसातला विश्वास तुटत चाललाय आणि शिवसेना शिंदे गटातल्या मंत्र्यांच्या संयमाचा बांध फुटत चाललाय असं सध्याचं चित्र दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.